तर आपल्याला या कचऱ्यामध्ये असे काही डॉक्युमेंट सापडलेत, कोणी कचरा इथं आणून टाकलाय ही पद्धतशीर आपल्याला समजलेला आहे. पण मी सोशल मीडियावर तुमची बदनामी करणार नाही, कारण बदनामीच्या पलीकडेच तुम्ही गेलेला आहे, तुम्हाला लाजा वाटायचंच बंद झालेलं आहे. आपल्या वरुण ईश्वरपूरचं भर उन्हाळ्यात सौंदर्य फुललंय, इतकं जबरदस्त वाटतं ना इथं. आणि या सौंदर्यात मोलाची भर टाकायचं काम आपल्या वरुण ईश्वरपूरकरांनी केलेलं आहे. जसं की या ठिकाणी बघा, मस्त रांगोळी काढलेली आहे, एकदम छानपणे कचरा आणून आपल्या घरातला कचरा ह्या रोडवरती टाकायचं काम आपल्या जनतेनं एक नंबर केलेलं आहे. आपल्या नगर परिषदेनं मागच्या काही आठवड्यात इतकं स्वच्छ केलेलं, इतकं छान केलेलं. रात्रीच्या वेळा मला वाटतं बरेच लोक इथे येऊन टाकतात असतील. रोज आता गल्लीत एक गाडी येते कचरा टाकायला, रात्रीच गाडी येऊन टाकते ती. कचरा गाडी रोज येते, रोज येते गल्लीत. बघा कचरा गाडी रोज येऊन पण ही जर अवस्था असेल तर मग आपलं सिव्हिक सेन्स आहे का तो मेलेला आहे. स्वतःच्या घरातला कचरा 4 दिवस स्वतःच्या दारात ठेवून बघा कसं वाटतंय. थोडी तरी शरम लाज लज्जा असेल तर बाळगा. ह्यानंतर जेव्हा कचरा साफ होईल त्यानंतर जर परत कचरा पडला तर ते कचऱ्यामधल्या पावत्या बघून तुमच्या घरात कचरा आणून टाकायचं काम नगर परिषदेच्या वतीनं आम्ही नागरिक करणार आहोत.